एका छोट्या गावात अनिता नावाची सून राहत होती. घरात सासू, सासरे, नवरा आणि 2 लहान मुलं असं मोठं कुटुंब होतं. अनिता स्वभावाने खूप शांत, समजूतदार आणि मेहनती. एके दिवशी तिच्या नवऱ्याची बहीण स्वाती म्हणजेच अनिताची नणंद मायकेला आली. आई, बाबा, अहो किती दिवसांनी भेटतीये. खूप मिस केलं तुम्हाला. अगं माझ्या लेकी, चल चल आत ये. खूप दिवसांनी आलीस ग. घरात सगळ्यांनी स्वातीचं हसत हसत स्वागत केलं, पण तिचा स्वभाव थोडा उद्धट आणि दिखाऊ होता. अनिता किचनमध्ये काम करत असते. स्वाती तिला जाऊन म्हणते, अगं वहिनी, अजूनही एवढं काम करतेस? आमच्याकडे तर सगळं नोकरच करतात. घरचं काम म्हणजे माझी जबाबदारी स्वाती. मला त्यात आनंदच मिळतो. स्वाती रोज उशिरा उठायची. मोबाईलवर गप्पा मारत बसायची. जरासुद्धा कामाला मदत करायची नाही. पण अनिता मात्र सगळं काम एकटी करत राहायची. अनिता किचनमध्ये काम करत असताना सासूबाई जाऊन म्हणते, अनिता, काही बोलू नकोस हा. मुलगी थोड्या दिवसांसाठी आलीये. ठीक आहे आई, मी कशाला काही बोलेन. एका दिवशी पाहुणे आले. अनिता त्यांना चहा देत होती आणि स्वाती फक्त मोबाईलवर रील्स पाहत होती. दिवसभर मोबाईलवर टाइमपास करत बसायची. थोड्या वेळाने अनिताच्या मुलाने म्हटलं, आत्या चाल ना आपण दोघे खेळू. स्वाती रागात ओरडली, जा रे तिकडे, मला नाही टाईम, जा तुझ्या आईकडे. दुसऱ्या दिवशी गावात एक समारंभ होता. अनिता सगळ्या कामांमध्ये मदत करत होती. समारंभ संपल्यावर सगळ्या बायकांनी अनिताचं कौतुक केलं. अनिता वहिनी, तुम्ही खरंच आदर्श सून आहात. अनितात सगळेजण कौतुक करत होते. हे ऐकून स्वातीला खूप राग आला. घरी आल्यावर ती अनिताला टोमणे देऊ लागली. लोक फुकतात कौतुक करतात. खरं तर गावात दुसरं कोणी नाही म्हणून सगळं तुम्हालाच चांगलं म्हणतात. लोक काय बोलतात ते महत्वाचं नाही स्वाती. मी माझं कर्तव्य करत राहते, एवढंच. दुसऱ्या दिवशी स्वातीच्या सासरचे लोक येणार होते. सगळ्यांसाठी जेवण करायचं होतं. स्वातीला अनितानं मदत करायला सांगितलं, पण ती मोबाईलमध्येच व्यस्त होती. मोबाईलमध्ये लक्ष असल्यामुळं भाजी जळाली. पाहुणे घरी आले. आता मात्र स्वातीला टेन्शन आलं. सासू सासरे काय म्हणतील याचं. अनिता, आता काय करणार? काळजी करू नका आई, लगेच दुसरी भाजी करते. पाहुण्यांना काही करणार नाही. त्या रात्री स्वातीला अपराधी वाटलं. तिला जाणवलं की वहिनी किती सहनशील आहे. तिने आईला विचारलं, आई, वहिनी एवढं का सहन करते? बाळा, कारण सून म्हणून नाही, तर मुलगी म्हणून ती हे घर जपते. स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला जाणवलं की ती चुकली आहे. सकाळी अनिताकडे जाऊन म्हणाली, वहिनी, मी चुकले. मला वाटायचं शहरातलं आयुष्यच मोठं, पण खरं मोठेपण तुमचं मन आहे. मला माफ करा, माझी चूक झाली. नात्यात माफी नको स्वाती. प्रेम ठेवलं की सगळं टिकतं. त्या दिवसानंतर स्वातीने घरकामात मदत करायला सुरुवात केली. मुलांसोबत वेळ घालवला. घर जपणं ही एका व्यक्तीची जबाबदारी नसते. प्रेम, संयम आणि समजूतदारपणाने नाती घट्ट होतात.